नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आरोग्यसेवक, सेविका, ANM, GNM यांच्यासाठी एक सिरीज सुरू केली आहे, जे तुम्हाला आरोग्य विभागाचा फुल टेक्निकल सिलेबस कव्हर करून देतील. प्लस आपण शिकवलेल्या टॉपिकवर आपण MCQसुद्धा घेणार आहोत. चला तर मग आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. आजचा टॉपिक आहे आपला पचनसंस्था, डायजेस्टिव्ह सिस्टम. याबद्दल आपण माहिती घेऊ. पचनसंस्था म्हणजे नेमकं काय? हे बघा, अन्नाचे पचन करून शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळवण्याची जी प्रक्रिया करणाऱ्या अवयवांच्या समूहाला आपण पचनसंस्था म्हणतो. म्हणजे आपण जे अन्न खातो, जे अन्न गिळतो, त्याला जे पचन करण्याचं काम, जी क्रिया करते आपल्या शरीरातले जे अवयव करता, त्याला आपण पचनसंस्था असे म्हणतो. हे बघा, पचनेच्या प्रक्रियेमुळे अन्नाचे काय होते बघा, पचनाची क्रिया कुठून सुरुवात होते, कशी होते. अन्नाचे लहान कणात विघटन होते, पोषक द्रव्ये रक्तात शोषली जातात, उरलेले अवशेष मलाद्वारे बाहेर टाकले जातात. आणि पचनसंस्थेमध्ये कोणकोणते अवयव आहे बघा. तोंड, ही पचनसंस्थेची सुरुवात ही तोंडापासून होते. अन्ननलिका, जठर, पोट, लहान आतडे, मोठे आतडे, गुदद्वार, सहाय्यक अवयव, लाळ ग्रंथी, यकृत, अन्नाशय, पित्ताशय. पचनक्रियेचे टप्पे बघा. पचनक्रियेचे टप्पे इथे. अन्न ग्रहण केले जाते. हे बघा, अगोदर तोंडातून अन्न हे शरीरात घेतले जाते, त्यानंतर त्याचे पचन होते. अन्न रासायनिक व यांत्रिक प्रक्रियेतून तुटणे. मग त्याच्यानंतर हे बघा, त्याचे शोषण होते. पोषक द्रव्ये हे लहान आतड्यात रक्तात शोषली जातात. त्यानंतर त्याचे उत्सर्जन होते, म्हणजे उरलेले अन्न जे पदार्थ असतात ते मलाद्वारे आपण बाहेर टाकतो. आणि प्रत्येक अवयवाचे कार्य. तोंड, पचनाची क्रिया इथून सुरुवात होते. दात अन्न चावतात, लाळ ही अन्नात मिसळते आणि अन्न मऊ करते. त्यानंतर लाळेत एक एन्झाईम असते, ते एन्झाईम कार्बोहायड्रेटचे पचन करते. सिल्व्हरी एन्झाईम्स असतात ते. अन्ननलिका, तोंडातून अन्न पोटात नेते आणि पॅरिस्टायलायसिस नावाच्या हालचालीमुळे अन्न हे पुढं सरकते. जठर, अन्न मिसळते आणि पचते. येथे HCl ॲसिड आणि पेप्सिन एन्झाईम असे प्रथिनांचे पचन येथून सुरू होते. लहान आतडे बघा, पचनाचे सर्वात महत्त्वाचा भाग. येथे अन्नाचे पूर्ण पचन केले जाते. जेजुनम आणि ल्युनम हे लहान आतड्यांचे भाग आहे. येथे पोषक द्रव्ये रक्तात शोषली जातात. आणि हे बघा, मोठे आतडे, पाण्याचे शोषण होते, मल तयार होते. त्यानंतर गुदद्वार, शरीरातील मल बाहेर टाकण्याचे कार्य करतात. सहाय्यक अवयवाचे कार्य. सहाय्यक अवयव बघा, लिव्हर आहे. लिव्हर पित्ताशय, अन्नाशय. पित्तरस तयार करतो, चरबीचे पचन करण्यास मदत करतो आहे. त्यानंतर पित्ताशयाचं काम बघा, गॉल ब्लॅडरचं पित्तरस साठवून ठेवतो. अन्नाशय, पॅनक्रियाज, डायजेस्टिव्ह एन्झाईम तयार करतो. त्यानंतर पचनसंस्थेचे मुख्य कार्य. अन्नाचे पचन, पोषक द्रव्याचे शोषण, ऊर्जा निर्माण, अवशेष बाहेर टाकणे. पचनसंस्थेचे सामान्य आजार बघा, हे ANM, आरोग्यसेवक, सेविका, GNM यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बघा. आम्लपित्त हे अतिसार, आम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटी, अतिसार म्हणजे डायरिया, बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन, त्यानंतर अल्सर, अपेंडिक्सायटिस. त्यानंतर आरोग्यसेवक सेविकांसाठी महत्त्वाची सूचना बघा, स्वच्छ अन्न खाणे. म्हणजे तुमच्यासाठी ही सूचना आहे. एक आपण शिकता आपण स्वतःसाठी पण काही घेतलं पाहिजे. त्यासाठी बघा, हे स्वच्छ अन्न खाणे, हात धुवून अन्न घेणे, दूषित पाणी टाळणे आणि संतुलित आहार घेणे. आणि सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे एक्झामसाठी इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. हे खूप वेळेस एक्झाममध्ये विचारलं गेलं आहे. पचन प्रक्रिया सुरू होते. पचन प्रक्रिया कुठं सुरू होते? तोंडात सुरू होते. सर्वात जास्त शोषण हे लहान आतड्यात होते आणि पित्तरस तयार करतो, त्याला काय म्हणतात? त्याला यकृत म्हणतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. आणि आणखी नवीन व्हिडिओसाठी मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.